हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. ईशा अँड मॉम लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे. तर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जाणार आहे. तर त्यासाठी मी एक टिफिन रेडी करते. तर मस्त आज गरम गरम पुऱ्या बनवलेल्या होत्या. पापड मस्त तळला आणि बटाट्याची भाजी केली होती मी. तर त्याचीच रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे स्वयंपाक आजचा केलेला आहे. तर बघा या ठिकाणी मी पुऱ्या मस्त असे तळून घेते. तर दिसतच असेल तुम्हाला किती छान अशा पुऱ्या टम फुगलेल्या आहे. आज संडे होता म्हणून आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन बनवलेला होता. तर इशूसाठीच बनवलेला होता तो प्लॅन, कारण तिचं कधीपासून चालू होतं की मम्मी जायचं आहे मला कुठेतरी फिरायला. म्हणूनच आम्ही आज संडे होता, मग तिला पण स्कूलला सुट्टी होती म्हणून आजच आम्ही जाण्याचं ठरवलं. आणि असं पण आपण म्हणतो की संडे असेल तरच आपल्याला कुठे जायला जमतं. जर सर्व घरातले जॉबला असतील तर संडेच्याच दिवशी आपण फ्री असतो आणि तेव्हाच आपल्याला टाईम भेटत असतो. तर चला, मी इथे मस्त असं कांद्या करपण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे मी मिश्रण तयार केलं होतं, मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं वगैरे ते मी इथे टाकून घेतलं आहे. तर बघा कांदे आणि हे मिश्रण मिक्स झालेलं आहे. हिरव्या मिरच्यांचं वाटण मस्त असं मिक्स करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मस्त इथे ते करपून घेतलेले मी. हे मधून थोडं परतून घ्यायचं जेणेकरून आपले कांदे करपले जाणार नाही. त्याच्यानंतर मी इथे हळद टाकून घेतली आहे, हळद आणि मीठ टाकून घेतलं आहे. आणि नंतर मी जे स्मॅश केलेले बटाटे होते ते टाकून घेतले. तर झाली आपली भाजी तयार. तर मस्त मी इथे टिफिन पॅक केल्यानंतर आणि आम्ही निघालो. बघा आमचा लूक चेंज झालेला आहे, तोच मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन दाखवते. तर इशूचा लूक बघा इथे कसा दिसतोय ना. तर मी तिचा होल लूक तुम्हाला इथे दाखवते. बघा मस्त जीन्स आणि टॉप वेअर केला आहे तिने. आणि आम्ही दोघी बघा कसं दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. तर माझा आजचा लूक असा होता. तर बघा इशू पण तुम्हाला दिसते. तर आम्ही चला चाललो आहे गाडीवर. आता आम्ही आता एन्जॉय करणार आहे खूप सारा असं. तर बघा आम्ही इथे पोचलेलो आहे. तर आम्ही गेलेलो होतो यशस फार्म वॉटर पार्कला, जे सटाणा इथे होतं. तर आम्ही आधी मस्त असे फोटोशूट करून घेतलेले. तिथे खूप छान नेचर होतं. त्या नेचरमध्ये इशूचे पण खूप छान छान फोटो आलेले, तेच मी इथे शेअर केले तुमच्याशी. तर बघा आपली लाडकी क्यूटी कशी बसली ना. मस्त इशूचा आणि तिच्या पप्पांचा पण फोटो इथे शेअर करते मी तुम्हाला. तर आपण कुठे गेलो तर आपल्याला फक्त एकच वेळ असतं, ते म्हणजे फोटो काढण्याचं, आणि ते वेळ आम्हाला पण आहे. म्हणून मी जे फोटो तिथे काढलेले होते सर्व फोटोज मी तुम्हाला इथे शेअर करते. हे वॉटर पार्क खूप छान होतं, तुम्हीही एकदा जाऊन बघा. तर मध्ये एंट्री केल्यावर हे इथे कॉस्ट्यूम होते जे चेंज करायचे होते आपल्याला. त्यांच्याकडचे जे ड्रेस असतात ते वेअर करूनच आपल्याला तिथे वॉटर पार्कमध्ये जाण्यास परवानगी असते. तर बघा आम्ही दोघींनी मस्त असा ड्रेस वेअर केलेला आहे इथे. म्हणजे लेडीज आणि जेंट्ससाठी स्पेशल रूम आहेत तिथे. तिथे तुम्ही इझिली 50 रुपये देऊन किंवा ती जी फी असेल ती तुम्ही भरू शकता तिथे. वॉटर पार्कचं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर बघा इथे मस्त असं आम्ही एंट्री केली आहे ना, आम्हाला बेल्ट येलो कलरचे बेल्ट दिलेले होते त्यांनी घालायला. तर मग बघा इथे जे पाणी उडत होतं ना, तिथे मी असा छोटासा डान्स केला होता. तर तिथे पण म्हणजे अंब्रेला पॅटर्न म्हणतो ना आपण, ते पण होतं. त्याच्यामुळे तिथे पण आम्ही मस्त होतो एन्जॉय केलेलं होतं. म्हणजे कोणी किती केलं ते नाही माहिती, पण मी खूपच एन्जॉय केलेला होता त्या दिवशी. इशू थोडीशी पाण्यात उतरायला घाबरत होती.
त्याच्यामुळे इशू जास्त उतरली नाही पाण्यात. पण तरी मी ती जेवढी उतरली ना तेवढ्या व्हिडिओ क्लिप घेतलेल्या आहे तिच्या, त्या पण मी तुम्हाला पुढे दाखवते. तर बघा खूपच मस्त असं इथे पण पाणी होतं. तर मी खूप म्हणजे खूपच एन्जॉय केलेलं होतं तिथे. इथे पण जे लेडीजचा ग्रुप आलेला होता तिथे सर्व लेडीज डान्स करत होत्या आणि मी एकीकडेच तिकडे डान्स करत होती, दिसत असेल तुम्हाला. कारण आपण म्हणतो ना की ग्रुप मिळून गेलं ना खूप मजा येते. पण आम्ही फक्त तीनच जण गेलेलो होतो, इशूचे पप्पा, मी आणि इशू. तर इशूच्या पप्पांनी पण खूप सारं एन्जॉय केलेलं आहे, त्यांच्या पण इथे व्हिडिओ खूप छान छान आहे. तरी तिथे गेले, पण ते इशूला घेण्यासाठी आलेले होते पुढे. पण इशू काही जात नव्हती कारण की इशूला वाटत होती पाण्याची भीती. रुसून बसलेली होती इशू, जातच नव्हती ती डायरेक्ट पाण्यामध्ये. तर एंट्रीच्या स्पॉटला होता ना ते असा SS फार्मचा बोर्ड आहे, तिथे आम्ही एक व्हिडिओ क्लिप तयार केली. हे व्हिडिओ असे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दिसत असतील तुम्हाला, पण ते कॅमेराची सेटिंग तशी चेंज होत होती त्याच्यामुळे ते व्हिडिओ तसे दिसतील. तर बघा इथे एक आम्ही मस्त असा कपल डान्स पण केलेला आहे आणि कॅमेरा व्हर्टिकल पकडला आहे त्याच्यामुळेच व्हिडिओ असा दिसतोय तुम्हाला. तर बघा म्हणजे मी इशूबरोबर पण डान्स आणि मिस्टरांसोबत पण डान्स, दोघी डान्स केलेले होते. म्हणजे आपण म्हणतो ना लाईफमध्ये काहीतरी एन्जॉयमेंट पाहिजे, तर म्हणून एक असा आनंदाचा क्षण पण आपण कुठेतरी स्पेंड केला पाहिजे. कारण आपण जर महिला म्हटलो तर एनी टाईम बिझीच असतात, टेन्शनमध्ये असतात. तर मनाला असं काहीतरी आपल्याला पाहिजे की जिथे फ्री होऊन आपण सगळं विसरून जाऊ शकतो. त्यामुळेच मी हा हॉलिडे भरभरून असा एन्जॉय केलेला आहे. बघा माझी क्युटी पायानी माझा डान्स. ती नंतर रडायला लागली त्याच्यामुळे मी तिला उचलून धरलं होतं. बघा आता इशूचा डान्स. खूप मस्त असं एन्जॉय केलेलं आहे तिने इथे. मी इथे सर्वच व्हिडिओ शेअर केलेले आहे कारण की हे माझ्या फोनमध्ये एक स्टोरेज म्हणून पण राहतील आणि माझी एक स्वीट मेमरी म्हणून पण राहील. बघा आधी पाण्याला घाबरणारी इशू आता मस्त पाण्यात खेळते. पण इतक्या वेळ नाही खेळली ती, थोडाच वेळ खेळली. आणि आपण म्हणतो ना की लहान मुलांच्या काहीतरी मेमरी आपल्याकडे स्टोअर पाहिजे, तसंच माझ्या इशूच्या पण मेमरी मला स्टोअर करायच्या आहे. बघा तिचं एन्जॉयमेंट झाल्यानंतर तिचा चेहरा कसा खुलला होता. बघा किती क्यूट अशी स्माईल करते ती. बघा तिच्या पप्पांनी मस्त असं उचलून धरलेलं आहे तिला. तर मी इथे सर्व दाखवते तुम्हाला की कशाप्रकारे हे वॉटर पार्क होतं. तर ह्या वॉटर पार्कमध्ये ना खूप असं फॅसिलिटी होत्या. म्हणजे एक मिनी वॉटर पार्क होतं आणि अजून जर तुम्हाला कृषी पर्यटन बघायचे असतील तर ते पण कृषी पर्यटन होते. आणि मुलांना खेळण्यासाठी हॉर्स रायडिंग होती किंवा आपण म्हणतो जी झीप लाईन वगैरे असते ती. आगगाडीचं सुद्धा होतं तिथे. पण मग आम्ही ते
ते पॅकेज ते घेतलेलं नव्हतं. आम्ही फक्त मिनी वॉटर पार्कचं पॅकेज घेतलेलं होतं आणि त्याच्यातच आम्ही भरपूर वेळ गेला आमचा. कारण आम्ही जवळजवळ 12:30ला निघालेलो होतो, तर घरी यायला आम्हाला 5 वाजून गेलेले होते. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस असतात, पण तुम्हाला जे आवडतं तेच पॅकेज तुम्ही घ्या. कारण प्रत्येक माणसांची हे वेगवेगळी असते, चॉईस वेगवेगळी असते. तर आम्ही फक्त इशूला एन्जॉयमेंटसाठी गेलेलो होतो, म्हणून आम्ही हे मिनी वॉटर पार्कचं पॅकेज घेतलेलं होतं. तर म्हणजे काही असतील ना कृषी लवर असतात काही, काहींना रायडिंग आवडते, तर ते त्या पॅकेजमध्ये पण उपलब्ध राहतात. आणि ऑल इन वनचं पण पॅकेज असतं, तर ते तुम्ही घेऊ शकतात. तर हे सटाण्याजवळ जे SS फार्म आहे तिथे आहे हे वॉटर पार्क. तर बघा, मी पूर्ण व्हिडिओ मिनी वॉटर पार्कची जे आहे आम्ही पॅकेज घेतलेलं तिथलं पूर्ण हे जो एरिया आहे तो मी कवर केलेला आहे, तोच तुम्हाला इथे दाखवते मी. तर आधी गर्दी कमी होती, नंतर वाढायला लागली. कारण जशी जशी दुपार होते 2-3 वाजतात तशी गर्दी वाढते इथे. आणि हे 5 वाजेपर्यंतच असतं बहुतेक आणि नंतर ते क्लोज होतं. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही फक्त 5 नंतर जाऊ नका, कारण की मग तुम्हाला तिथे काहीच बघायला भेटणार नाही. बघा, इशू स्विमिंग करायला लागली इथे. स्विमिंग करते ना बेटा तू? बघा इथे मस्त असं एन्जॉयमेंट चालू आहे आमच्या दोघांची. इथे जे वरून पाणी पडत होतं ना, तिथे उभं राहिल्यानंतर खूप म्हणजे एकदम असं थंड वाटायला लागलेलं होतं. कारण की ते एकसाथच पाणी आपल्या अंगावर पडलं तर एकदम असं नाकात तोंडात जातं ते पाणी. खूप भीती पण वाटली तेव्हा, पण चालतंच नाही का. तर बघा, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते. ते ह्या प्रकारचे जे वॉटर इन्स्ट्रुमेंट होते. मस्त इथे नारळाचं झाड होतं आणि ते नारळाच्या वरती त्यांनी नळ लावलेले होते. ते नारळ पूर्ण भरलं तर ते पाणी ॲटोमॅटिक खाली यायचं. तर मी इथे काही फोटोज आमचे शेअर केलेले आहेत. आपण म्हणतो ना की एक मस्त अशी मेमरी माझ्या आयुष्यात मी ही मेमरी स्टोअर केलेली आहे. तर मी एनी टाईम आणि कधीही कुठेही मी हे बघू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा. आणि अजून नवनवीन चॅनलचे व्हिडिओ येतच असतील तर ते तुम्ही नक्की बघत राहा. बघा, आमचं काही संपलेलं नाही अजून. कारण की आम्ही खूपच एन्जॉय केलेलं आहे तिथे. तिथे मस्त असं ऑर्केस्ट्रासारखं असं DJ म्हणतात ना, ते टाईप वाजत होते गाणे आणि खूप मजा येत होती. तर बघा, एकाच ठिकाणी ते जाण्यासाठी म्हणजे सीडी वगैरे 3-4 होते तिथे, पण जाण्यासाठी एकच मार्ग होता तिथे आणि तिथूनच जात होते सर्वजण. त्यांनी फक्त इथे एक सीडीच्या ऐवजी ना त्यांनी 3-4 सीडी करायला हव्या होत्या. कारण ज्या स्लाईड आहे ना त्या 5-6 स्लाईड होत्या, पण जी सीडी असते ना ती एकच होती त्याला. त्याच्यामुळे तिथे गर्दी होती. म्हणजे या स्लाईडवर गेल्यावर थोडीशी भीती वाटत होती, कारण की ते खूपच क्लोज होतं ना, त्याच्यामुळे ते. आणि त्या स्लाईडमध्ये त्यांना तिथे मध्ये जॉईंट दिलेला होता, त्याच्यामुळे ते जिथे जॉईंट दिलेलं होतं ना तिथे ते लागत होते हाताला.
पण मग जे दुसऱ्या इतर स्लाईड आहेत ना त्या लागत नव्हत्या, त्या व्यवस्थित होत्या. म्हणजे फक्त ही जी स्लाईड आहे ना ग्रीन आणि ब्ल्यू कलरची स्लाईड दिसते तुम्हाला, ती खूप मोठी होती. त्याच्यामुळे ती हाताला लागत होती थोडी थोडी. त्याच्यामुळे आम्ही स्लाईड जास्त खेळलो नाही, तर फक्त पाण्यामध्येच एन्जॉय केलेलं आहे आम्ही. तर बघा इथे ह्या लेडीज आहे त्या मुलाला पोहायला पण शिकवत होत्या. स्विमिंग क्लास लावलेले होते त्यांनी. तर मस्त असा स्विमिंग करत होता तो. तर बघा आमची जोडी कशी वाटते तुम्हाला सांगा कमेंटमध्ये. ऊन खूप येत होतं त्याच्यामुळे डोळे असे लागत असतील माझे. चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय.